महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेडा शहरात पत्रकारांची मुस्कटदाबी करून दहशत निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शासनासह पोलीस प्रशासनाला देण्यात आले। शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोके यांनी निवेदन स्वीकारले आहे। सध्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याबाबत उलटसुलट बातम्या प्रसारित होत आहेत। सदर बातम्या नॅशनल चॅनललाही प्रकाशित झाल्या आहेत। त्याच धर्तीवर शिंदखेडा तालुक्यातील लोकवृत्त मराठी चॅनलच्या प्रमुखांनी बातमी प्रसारित केली। सदर बातमीचा राग येऊन भाजपातील नगरसेवक प्रतिनिधी गोविंद प्रकाश मराठे उर्फ दादा मराठे यांनी सदर चॅनल प्रमुखास धमकी देऊन माफी मागावी अशा प्रकारे मत सोशल मीडियावर प्रसिद्ध केले। सदर चॅनल प्रमुख यांनी मी सुधारित बातमी प्रसिद्ध करतो असे सांगितल्याचे कळते व दिलगिरी व्यक्त केली। मात्र संबंधित मराठी चॅनल प्रमुखांच्या बाबतीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दादा मराठे यांनी करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। पत्रकारांनी कोणतीही बातमी विरोधात देऊ नये असे वातावरण निर्माण केले आहे। सदर प्रकरणी व्हॉइस ऑफ मीडिया सिंदखेडा तालुका यांच्यातर्फे शासनाला व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून याबाबत योग्य ती चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर व्हॉइस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांसह महत्त्वपूर्ण पदाधिकारी अजित कुंकुलोळ, गोरक्षनाथ मदने, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले यांनाही होत असलेल्या मुस्कटदाबीबाबत निवेदन पाठवण्यात आले आहे। या प्रकारामागे कोण सूत्रधार आहे याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वीही राज्यात विविध ठिकाणी वरील प्रकारे प्रकार होत असून शासनाकडे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सरकारला चांगलेच धारेवर धरले जाणार आहे, त्याबाबतचे नियोजन केले जात आहे। शिंदखेडा येथील लोकवृत्त मराठी चॅनलचे प्रमुख भूषण पवार हे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे शिंदखेडा तालुका सचिव आहेत। दिनांक 30 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयासमोर पत्रकारांवरील अन्यायाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। सदर उपक्रमात शिंदखेडा शहरासह तालुक्यातील पत्रकार बंधूंनी सहभागी व्हावे असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने केले आहे। शिंदखेडा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनावर प्राध्यापक प्रदीप दीक्षित, प्रकाश चौधरी, महेश गुजराती, मुरलीधर महाजन, चंद्रकांत माळी, मनोज गुरव, भूषण पवार, महेंद्र मराठे, जितेंद्र सूर्यवंशी, शोभाताई पाटील, प्राध्यापक चंद्रकांत डागा, प्रमोद शिंपी, महेंद्रसिंग गिरासे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी शोभा पाटील। पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, पत्रकारांच्या मुस्कटदाबी, पत्रकारांवर दाखल खोटे आणि पत्रकारांना मिळावा यासाठी राष्ट्रीय कारणीच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून आंदोलन आहे। असे हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडियातील समोर आंदोलन केलेले आहे। तशा प्रकारचे निवेदन तहसीलदार प्रदीप नितीन नंदावर यांना ते आम्ही केलेले आहे। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष पाटील, आमचे प्रदर्शक प्रकाश नानारी, महेंद्र सिंह, शोभाताई पाटील, मुरलीधर महाजन, मनोज गुरव या आमचा पत्रकार मोती आमच्या मीडिया तालुका पत्रकार संघटनेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन आज यशस्वी केलेलं आहे। आंदोलनामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया तालुका खेडा शाखा भूषण पवार, भूपेंद्र राजपूत यांनी सहभाग घेतलेला आणि तशाने हे आदेश आम्ही या ठिकाणी दिले। या निवेदनावर व्हॉइस मीडियाचे प्राध्यापक चंद्र डागा यांचा देखील सही आणि अशा या सह्यांचं निवेदन आम्ही आज रोजी तहसीलदार शिंदखेडा यांना दिलेलं आहे। आम्ही आंदोलन
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.